नमस्कार मंडळी, मी सिमरन अँड वेलकम टू द फर्स्ट एपिसोड ऑफ गप्पा गोष्टी ग्लॅमर विथ सिमरन. तर आजचा आपला फर्स्ट एपिसोड असणार आहे टॉकिंग अबाउट माय वीकली रुटीन. मी या वीकली रुटीन मध्ये काय करते, अशा कुठल्या गोष्टी मी करते ज्याच्यामुळे माझं वीक स्मूथ जातं. तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगते जे नक्की तुम्ही पण तुमच्या रुटीन मध्ये ट्राय करू शकता बरं. आणि मला नक्की कळवा जर तुम्ही या गोष्टी ट्राय केल्या तर तुम्हाला या कशा वाटताय. तर सगळ्यात पहिला आपण पहिल्या गोष्टीवरून स्टार्ट करूया. सगळ्यात इम्पोर्टंट माझ्या लिस्टवर मला वाटतं हेअर ऑइलिंग म्हणजे काय? केसाला तेल लावणं. हे खूपच बेसिक गोष्ट आहे. मला वाटतं प्रत्येक क्रिएटर ह्याच्याबद्दल बोलला असेल किंवा तुमच्या आज्या-पणज्या पण तुम्हाला सांगत असतील, की हेअर ऑइलिंग खूप बेसिक आहे. त्याच्याने तुझे केस वाढणार आहेत, तुझे केस बरे होणार आहेत, तू केसाला तेलच लावत नाहीयेस. या सगळ्या गोष्टी मी खूप ऐकल्यात आणि तुम्ही पण खूप ऐकल्या असतील. पण मी खरं सांगू, केसाला तेल लावणं हे जितकं बेसिक आहे ना, तेवढं ते गेम चेंजिंग पण आहे. म्हणजे काय करतं बेसिकली तेल? लोकांना ना असं वाटतं, की तेल लावल्याने केस वाढतात. तसं अ, काही डोरमॅट्स म्हणतात, की इट इस नॉट फॉर हेअर ग्रोथ, बट इट इस फॉर हेअर नरिशमेंट. म्हणजे ते काय करतं? ते तुमच्या केसाला नरिश करतं. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगते मी नक्की काय करते माझ्या रुटीनमध्ये. हे हेअर ऑइल मी कसं इन्क्लूड करते माझ्या रुटीनमध्ये. तर सगळ्यात आधी काय करते मी संडेला किंवा संडे मॉर्निंगला मी छानसं माझं इंडिवाईलचं तेल घेते एका वाटीत. थोडंसं, एकदम थोडंसं घेते. त्याला एक 1-1.5 मिनिटं मी थोडंसं गरम करून घेते आणि नंतर माझ्या बोटात जस्ट काहीच ब्रश वगैरे काही किंवा ॲप्लिकेटर काहीच नाही. आपल्या बोटाने छानसं ते तेल मी घेते आणि माझ्या पूर्ण स्कॅल्प एरियावर, ठीक आहे, मी मसाज करून घेते. तुम्ही बघताय माझे केस किती थँक्स टू माय जेनेटिक्स माझे केस खूप छान आणि केसाला खूप व्हॉल्यूम आहे. तर ते मेंटेन करायला मला रेग्युलरली केसाला ते लावावंच लागतं. तर त्याच्यासाठी ते छान तेल मी असं कोमट झालं, की मी ते पूर्ण माझ्या स्कॅल्पला मसाज करून घेते. आणि नंतर माझ्याकडे ना हे छान असं मसाजर आहे, जे अपॅरेंटली माझ्या नवऱ्याचं होतं, पण आता ते मी यूज करते ऑन अ रेग्युलर बेसिस. आणि हे इलेक्ट्रॉनिक आहे. हे तुम्हाला इझिली Amazon किंवा कुठल्याही दुसऱ्या इथे मिळेल आणि हे चार्ज करता येतं तुम्हाला इथे रेग्युलरली असं. आणि ह्याच्यामध्ये बघा एक बटन आहे. सो जेव्हा तुम्ही स्टार्ट करता, इट स्टार्ट्स रिव्हॉल्विंग लाइक दॅट. मग तुम्ही हे छान असं पूर्ण तुम्ही तुमच्या स्कॅल्पवर यूज करून घेऊ शकता. आणि ह्यानी माझं ब्लड सर्क्युलेशन खूप इम्प्रूव्ह झालंय. जे आपण बोलतो ना, की तेल खूप सुंदर पद्धतीने मुरतं. जे आपण हे यूज करते ना, मला खूप छान वाटतं, रिलॅक्सिंग वाटतं. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, एव्हरी टाईम मला अशी इच्छा होते, की हो बाबा, की आता तेल लावत राहावं. दरवेळी केसाला ते नरिशमेंट मिळावं आणि खूप रिलॅक्सिंग वाटतं त्याच्यानंतर. आणि मग हे असं होतं ना, की त्याच्यानंतर माझे स्ट्रेस लेव्हल्स पण खूप कमी होतात आणि मग माझ्या केसाला पण वाटत असेल, की फायनली माझ्या मालकीणला टाईम मिळाला आहे माझी काळजी घ्यायला. नाहीतर तर मी केसाबरोबर खूप किडेकांडी करत असते. पण ह्याच्याने मला खूप खूप फायदा झालाय, की आता कुठेतरी माझ्या केसाचा टेक्स्चर वगैरे भरपूर प्रचंड इम्प्रूव्ह झालाय. आय नो स्ट्रेसमुळे वगैरे केस वगैरे खूप गळतात. पण धिस इज ऑब्व्हियसली द रिझन व्हाय आय हॅव सच ब्युटिफुल हेअर. ऑब्व्हियसली. आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे येऊया. दुसरी गोष्ट जी मी नक्की करते ते आहे भरपूर झोप. भरपूर आणि ह्याच्याबद्दल ना म्हणजे तुम्ही माझ्याशी कुठलंही आर्ग्युमेंट करू शकत नाही. म्हणजे जेव्हा आपण लहान होतो किंवा मी लहान होते ना, मी सांगू ना, एक एक मुलगी म्हणून मला त्यावेळी अजिबात झोपायला आवडायचं नाही. मी दुपारी काय-काय घरात किडेकांडी करत राहायचे. पण आता ॲज अन अडल्ट जसं-जसं लाईफ हळू-हळू आपण ॲज अन अडल्ट जगायला लागलोय, तेव्हा-तेव्हा मला कळायला लागलंय, की हे किती इम्पोर्टंट आहे. ब्युटी स्लीप हा कॉन्सेप्ट मला हळू कळायला लागला आणि कसं असतं ना, मी आता या कन्क्लुजनवर पोहोचली आहे, की प्रिटी स्किन इज 50% यू नो प्रिटी स्किन लाइक तुम्हाला जगात तुम्ही कितीही भारी-भारी, कितीही महागडे सिरम्स यूज करा. पण जर तुमची झोप नीट होत नसेल ना, तर ते तुमच्या स्किनवर रिफ्लेक्ट होणार आहे. आणि मग त्याचे खूप भयानक परिणाम होतात. यू हॅव पफी आईज आणि मग तुम्हाला मूड स्विंग्स होतात आणि सगळे या प्रॉब्लेम्सचा मूळ असतं, की तुम्ही झोपत नाही आहात. तर हे झोपणं ना खूप खूप गरजेचं आहे.
मी पण बरीच वर्ष ऑलमोस्ट आता 1-1.5 वर्षापर्यंत मी झोपेला भरपूर म्हणजे भरपूर इग्नोर करत होते. पण त्याच्यानंतर मला काही हेल्थ इश्यूज झाले. मी भरपूर रिसर्च केलं, भरपूर वाचलं या गोष्टीबद्दल आणि त्याच्यानंतर मला पटायला लागलंय, की नाही बाबा झोप म्हणजे आता माझं असं आहे ना, की आय एम इन लव्ह विथ माय स्लीप नाऊ. तर मी काय करते, मी बेसिकली काही करत नाही. मला माहिती आहे, की सकाळी मला या वाजता उठायचं आहे. तर मी एक शेड्यूल बनवून ठेवला आहे आणि एक खूप छान गोष्ट म्हणजे अशी आहे, की आपण टेक्नॉलॉजीचा वापर पण चांगल्या गोष्टीसाठी पण करू शकतो. म्हणजे माझ्या फोनमध्ये एक फीचर आहे ज्याला म्हणतात बेड टाईम शेड्यूल. ओके. तर तो त्याच्यामध्ये ना मला एक टाईम सेट करायचा ऑप्शन मिळतो, की हा जो माझा बेड टाईम शेड्यूल हा किती वाजता चालू होतो. सो अप्रॉक्सिमेटली जेव्हा मी सकाळी 6 वाजता उठते, तेव्हा मला मग अराउंड 10-10:30 पर्यंत झोपायची गरज आहे. तर त्याच्यामध्ये मी तसा तो टाईम टाकून ठेवलाय, की 10:00 सो अराउंड 10:00 माझा फोन काय करतो, माझे जे सगळे नोटिफिकेशन्स आहेत ना, तो ते म्यूटवर टाकतो. ते नोटिफिकेशन्स माझ्यापर्यंत पोहोचून देत नाही आणि माझी जी स्क्रीन असते ती ग्रे कलरची होते. त्याच्याने काय होतं ऑटोमॅटिकली मला जी स्क्रीन बघायची इच्छा आहे, ती कमी होऊन जाते आणि मला कळतं, की ओके 10 वाजलेत. आता सिमरन आता आपण झोपायला पाहिजे. सकाळी लवकर उठायचंय. आणि त्याच्यानंतर मी लिटरली लाईट्स बंद करून टाकते. हे तुम्ही मागे पडदे बघू शकता. हे 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 ब्लॅकआउट पडदे आहेत 2 इन 1 ह्याच्यानी लाईट भरपूर म्हणजे ऑलमोस्ट 80% to 90% लाईट ह्याच्यानी ब्लॉक होते आणि ते मला खूप बरं पडतं झोपायला. आणि त्याच्यानंतर की अजिबात मी विचार करत नाही ओव्हर थिंकिंग बरं का मी एक खूप मी ओपनली सांगते मी भरपूर ओव्हर थिंक करते. पण ज्यावेळी मी झोपायला जाते त्याच्यानंतर मी अजिबात ओव्हरथिंक करत नाही, की उद्याचा दिवस कसा होईल, मी काय करीन, मला इतकी कामं पडलेत. ह्या सगळ्या गोष्टी मी साइडला ठेवते आणि मी जस्ट स्वतःला सांगते, की ठीक आहे, आय डिझर्व्ह रेस्ट आणि झोपायचं. लाईट बंद करायची आणि लिटरली झोपायचं. कारण ही जी गोष्ट आहे ना, मला वाटतं नाईट रूटीनचं बेसिक हेच आहे, की तुमची झोप बरी झाली पाहिजे आणि नाईट रूटीन बेसिकली काय आहे? हे लवकर झोपणं किंवा आपण जे म्हणतो हे डिस्ट्रॅक्शन्स कमी करणं, हे काय आहे? धिस इज अ पार्ट ऑफ युअर सेल्फ लव्ह. हे लक्झरी असं काहीतरी नाहीये, की बाबा हे फक्त ना श्रीमंतच लोकं करू शकतात हां, की नोटिफिकेशन्स बंद करायचे किंवा सगळी कामं बाजूला ठेवायची. नाही. ते आपण आता शिकलं पाहिजे. आपण स्वतःची काळजी कसं घ्यायचं, दुसऱ्यावर डिपेंडेंट नाही राहायचं या छोट्या-छोट्या गोष्टीसाठी. हे सगळं आता आपण शिकायला पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे, की आपण आपण दुसऱ्यावर डिपेंडेंट न राहता आपण हे स्वतः कसं करू शकतो. आता मग तिसरी गोष्ट आपण तिसरी आणि मला वाटतं खूप इम्पोर्टंट हा जो टॉपिक आहे, हा जो मुद्दा आहे, ह्याच्यावर मी इतकं बोलू शकते, इतकं बोलू शकते. पण मला कुठेतरी वाटतंय, की अ, आपण हे खूप शॉर्ट ठेवूया आणि मी टू द पॉइंट बोलणार आहे. तुम्हाला मी सांगणार आहे, की सगळ्यात इम्पोर्टंट मला वाटतंय, की या पूर्ण माझ्या लिस्टमध्ये काय आहे, ते म्हणजे तयारी करणं, प्रेपिंग करणं. आता नक्की प्रेपिंग करणं म्हणजे काय? प्रेपिंग करणं म्हणजे तुम्हाला जो आठवडा येतोय, जो वीक येतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या-कुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या-कुठल्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत किंवा कुठल्या-कुठल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ह्याची एक लिस्ट काढून ठेवायची. फॉर एक्झाम्पल आता माझं शेड्यूल असं आहे, की मी सकाळी उठणार, नाश्त्याची तयारी करणार, डब्याची तयारी करणार अँड देन आय एम गोइंग टू गो टू वर्क. तर हे नाश्ता आणि जेवणाची तयारी करायला म्हणजे सकाळी उठून विचार नाही करायचा, की "अगं, आता काय करायचं डब्याला किंवा काय करायचं नाश्त्याला?" नाही. ह्याची तयारी ना मी वीकली आधीच करून ठेवते. मी लिहून ठेवते, की या आठवड्यात मंडेला मी अमुक करणार, ट्यूसडेला मी तमुक करणार आणि तशी तयारी मी त्या संडेला करून ठेवते. म्हणजे मी काय करते, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी म्हणतेय, की चल मला डब्याला ना उद्या शाही पनीर घेऊन जायचंय. तर घरात पनीर आहे की नाही, पहिलं हे चेक करणं. त्याच्यासाठी जर पॉसिबल असेल तुम्हाला, तर त्याचा मसाला किंवा त्याची पेस्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये काजूची पेस्ट टाकतो. तर ती काजूची पेस्ट मी आदल्या रात्रीच रेडी करून ठेवते, ज्याच्याने सकाळी माझा तो टाईम वाचेल. आणि ह्याच्यामध्ये एक सेकंड पार्ट पण आहे, तो म्हणजे कपड्याची तयारी किंवा तुम्ही घराच्या बाहेर पडायला जर तुम्ही वर्किंग असाल, तर आता जर मी कामावर जाते, तर मला सगळ्यात मोठं मला स्ट्रेस सकाळी या गोष्टीबद्दल येतं, की घालायचं काही. काय घालायचं? म्हणजे
मी ना खरं सांगते, आय वॉज अ व्हेरी मेसी पर्सन, की मी सकाळी उठायचे लिटरली मी विचार करायचे, की काय घालू? काय घालून जाऊ? आणि मग मी कपाट उघडायचे आणि मग तिथे मला 100 ऑप्शन्स दिसतात आणि मग त्याच्यामध्ये मी पूर्ण कन्फ्यूज होऊन जाते, की अरे काय घालायचं? कशावर स्टाईल करायचं? कसं करायचं? आणि ह्याच्यामध्ये ना माझा भरपूर टाईम जायला लागला. तर मग मी काय करायला सुरुवात केलं, की संडेच्या दिवशी मी बसते, मी प्लॅन करते, की ओके मी इतके दिवस काम करणार आहे. फॉर एक्झाम्पल 5 डेज वर्किंग आहे माझं. तर मी 5 डेजसाठी मी माझे 5 आउटफिट रेडी करून ठेवते. रेडी करून ठेवते म्हणजे मी नक्की काय करते, ते आउटफिट्स काढायचे. तुम्ही त्याच्याबरोबर कुठली पॅन्ट किंवा काय बॉटम्स घालणार आहात किंवा तुम्ही त्याच्याबरोबर कुठली ज्वेलरी घालणार आहात, हे सगळं प्लॅन करून, हे सगळं काढून ठेवायचं. त्याच्याने काय होतं, तुम्हाला एक आयडिया येते, की बाबा चल उद्या पूर्ण वीकसाठी मी सेट आहे. उद्या मला हा आउटफिट घालायचा आहे. उद्या मी जीन्स घालणार आहे. परवा मी साडी नेसणार आहे. सो तुमचं प्लॅन आहे. त्याच्यामुळे काय होतं, की तुमचं सगळं सिस्टमॅटिकली होणार. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. ओके. सकाळी उठून तुमच्या डोक्याला हा ताप होणार नाही, की काय घालायचं. दुसरी गोष्ट कधी-कधी ना असं होतं, की आपण इतकं कन्फ्युजनमध्ये असतो, इतकी गडबड असते, इतकी कामं असतात, की आपण नाश्त्याला काय करायचं या गोष्टीला घेऊन बसतो आणि वेळेवर नाश्ताच तयार नसतो आणि मग त्याच्यामुळे काय होतं तुमचा आणि सगळ्यांचाच मूड खराब होतो. आणि त्याच्यासाठीच हे सगळं अव्हॉइड करायलाच म्हणून आपण काय करायचं, आपण संडेला थोडंसं एफर्ट्स घ्यायचे आणि ही सगळी तयारी संडेला करून ठेवायची. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा अख्खा आठवडा खूप स्मूथ जाईल. ठीक आहे. आणि स्लो मॉर्निंग्स म्हणजे काय? स्लो मॉर्निंग्स म्हणजे तुम्हाला ते प्रिव्हिलेज मिळतंय, की तुम्ही ती कामं तुमच्या स्पीडनी करू शकाल. ठीक आहे. आता आपण हा टॉपिक जास्त खेचूया नको. मला वाटतं आपण आता आपल्या 4थ पॉइंटवर जाऊया, जे आहे रिस्टॉकिंग. आता रिस्टॉकिंग म्हणजे काय? आणि हे मी वीकली बेसिसवर का करते मी तुम्हाला सांगते. घरामध्ये ना कधीच असा टाईम येत नाही, की आपल्याकडे सगळं स्टॉक्ड असतं किंवा सगळं जागच्या जागी असतं. तर जसं मी तुम्हाला बोलले, हे काय करायचं? म्हणजे मला माहिती आहे, की काही बेसिक गोष्टी असतात, ज्या आपल्याला घरात लागतातच लागतात. जसं की तुमचा ब्रेड असू, दही असू किंवा जर काही लोकांना ना खूप सवय असते, की सकाळी उठून फ्रुट्स खावे किंवा रेग्युलरली ते दूध पित असतील, तर आपण आदल्याच दिवशी आपण या गोष्टीची तयारी करून ठेवायची, की आपल्याला आठवडाभर ज्या डेली गोष्टी लागतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घरात आहेत. त्याच्यामुळे काय होतं ना, तुम्हाला नक्कीच असं वाटतं, की अ, काय म्हणतात ना, की लाईफ सॉर्टेड आहे, लाईफ सिस्टमॅटिकली चालतेय आणि आपण लास्ट मोमेंटपर्यंत, की "अरे, आता मला दही कढी करायची आहे, मग आता दही नाहीये, तर आता मला जाऊन दही आणायला लागेल." ह्याच्यामुळे काय होईल, तुमचा टाईम पण वेस्ट होणार आहे आणि तुम्हाला तेवढा तो स्ट्रेस पण येणार आहे, की बाबा हे पण करायचंय, ते पण करायचं ते सगळं अव्हॉइड करायला आपण हे प्लॅनिंग करतो. म्हणजे बेसिकली काय, जेव्हा तुमचं सगळं प्लॅन्ड असतं, जेव्हा तुमची पॅन्ट्री स्टॉक्ड असते, तुमचं डोकं पण शांत राहणार आहे. आणि कधी-कधी ना, आता तर मी जसं बोलले, की टेक्नॉलॉजी इतकं भारी आहे, की तुमच्याकडे Blinkit आहे, Zepto आहे, Swiggy, Instamart आहे. तर तुम्ही इन्स्टंटली ऑर्डर करू शकता. पण ते लास्ट मोमेंटला घाई करण्यापेक्षा ना, मला असं वाटतं ना, की काय म्हणतात, की प्लॅन्ड रूटीन तुमचा खरंच खूप बेटर जाणार आहे. तुम्हाला गोष्टी खूप इझिली होणार आहेत, स्मूथ जाणार आहे. कारण बघा, बाहेरच्या गोष्टी तर आपण कंट्रोल करू शकत नाही. पण घराच्या गोष्टी आपण डेफिनेटली कंट्रोल करू शकतो. पण मी तुम्हाला ना एक गोष्ट सांगते, तुमचं प्लॅनिंग आलं, तुमचं डिसायडिंग आलं, सगळं आलं. पण एक गोष्ट ना, जी कधीच चेंज होत नाही. म्हणजे लोकांना वाटतं, की हे सॉफ्ट लाईफ म्हणजे काय आहे? म्हणजे इट इस नॉट अबाउट बीइंग स्लो ओर अबाउट बीइंग रिच ओर अबाउट बीइंग लेझी ओर एस्थेटिक. म्हणजे काय? सॉफ्ट लाईफ म्हणजे यू हॅव द प्रिव्हिलेज ऑफ चूजिंग whether you want to struggle or not to struggle. हे स्ट्रगल आणि स्ट्रगल नाही करायचं ह्याच्यामधला जो पार्ट असतो ना, तो प्लॅनिंगचा पार्ट आहे. म्हणजे काय? प्रत्येक वीकला थोडंसं ऑइलिंग, थोडंसं स्लीप आणि थोडंसं प्रेम केलत ना, तर ऑटोमॅटिकली तुम्ही बघाल लाईफचं एक तुमचं सिस्टम तयार होईल आणि ते सिस्टम तुम्हाला हेल्प करेल तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला गोष्टी स्मूथ करायला. हो, मला माहिती आहे, की थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे स्टार्टिंगला.
पण ट्राय करून बघूया ना. मला पण डिफिकल्ट गेलं. पण आज माझं आता असं आहे ना, की ही माझी पूर्ण एक सिस्टम झाली आहे आणि त्याच्यामुळे माझे मॉर्निंग्स खूप क्विक होतात. लिटरली मी 10 मिनिटात तयार होते आणि तो तयार होण्याचा व्हिडिओ, त्याचे टिप्स मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. पण आता हे इतकं सिंपल आणि पॉवरफुल व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय. तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुमच्याकडे असे काही वेगळे अजून टिप्स असतील, जे आपण शेअर करू शकतो एकमेकांबद्दल, तर मला नक्की, नक्की, नक्की सांगा. ठीक आहे? तर आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा. बी हॅपी, बी स्मायलिंग. सी यू सून. बाय.